चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न PYQ मधला बघणार आहोत. तर रोपटे या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे? तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. रोपटेचे अनेकवचन रोपटी. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. एकरांत असलेल्या नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन इकरांत होते. उदाहरणार्थ या ठिकाणी रोपटेचे एकवचन रोपटे आणि अनेकवचन आहे रोपटी. लाटणेचे एकवचन लाटणे आणि अनेकवचन आहे लाटणी. तळेचे एकवचन आहे तळे आणि अनेकवचन आहे तळी. म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो, एकरांत असलेल्या नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन इकरांत होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? तर या ठिकाणी दिलेलं आहे, घड्याळचे बदलते, आसूचे बदलते, पिलूचे पण बदलते, पण पाणीचे अनेकवचन बदलत नाही. पाणी या नामाचे वचन दोन्ही वचनात सारखेच राहते. या ठिकाणी एक्सप्लेन दिलेलं आहे. घड्याळ तर घड्याळीचे अनेकवचन घड्याळे, आसूचे अनेकवचन आसवे आणि पिसूचं अनेकवचन पिसवा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चूक झालेली आहे. पिसू आहे, पण या ठिकाणी बाय मिस्टेक किंवा प्रिंट मिस्टेक म्हणता येईल. तर प्रिंट मिस्टेक झालेली आहे, इथं पिलू आलेलं आहे, तर पिसवा आहे तो शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य प्रकारे केलेले अनेकवचन ओळखा. योग्य प्रकारे केलेले अनेकवचन पाऊले. पाऊले हे जे आहे ते योग्य प्रकारे अनेकवचन आहे. या ठिकाणी स्पष्टीकरण दिले आहे. पेलाचे अनेकवचन पेले, पाऊलचं अनेकवचन पावले, भांड्याचे अनेकवचन भांडी. पुढचा प्रश्न आहे, पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? तर या ठिकाणी पिसवा आपण लास्ट याच्यामध्येच क्वेश्चनमध्येच बघितलं आहे. पिसवा, पिसे, पिसवा हे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पिसवा हे 3 नंबरचं, कारण काही उकारांत असलेल्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते. पिसू, पिसवा, सासू, सासवा, उवा, जाऊ, जावा.